मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे। माझं नाव आहे देवेश। आजचा व्हिडिओ जो आहे तो आता चालू होणार आहे, म्हणजे आता जो होता बघा मागचा व्हिडिओ त्याची एंडिंग मी आत्ताच केलेली आहे आणि हा आता दुसरा व्हिडिओ चालू झाला आहे, कारण की परवा परत नवीन एका ट्रिपला निघायचं आहे। त्याच्यामध्ये नॉर्मली आपलं जे एक देवस्थान आहे आपलं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती ते येतं, तर ती देवीच्या ठिकाणी आम्ही दर्शन जाणार आहे। तुम्हाला ती दर्शन पण दाखवून देतो देवीचं, आणि ती देवी कोणती आहे ती पण सांगून देतो। आणि आता परवा आम्हाला आता जाणं, आता बस आमची त्या बसने आम्ही जाणार आहे आता डायरेक्टली तिकडं त्या रस्त्याला। पण त्याच्या आधी पहिले एक फंक्शन आहे, ते फंक्शन अटेंड केल्यानंतर मग मी ते तिकडे जाणार आहे देवीच्या दर्शनाला। ते पुढं होऊया ते कसं होतं आहे, ते टायमिंग कसं भेटतं त्याच्यावरती डिपेंडिंग असणार आहे। टायमिंग असेल तर जाऊन पण येऊ, नसेल तर मग आपण आम्ही तिथून रिटर्न पण येऊ। पण आम्ही जिथं झालो आहे ज्या गावामध्ये माझ्या, म्हणजे आमचं जे मेन मूळ गाव आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते बाकीचे तुम्हाला ते किती सुधारलं आहे आता, म्हणजे आधी जसं होतं तसं नाही आता पूर्णपणे, आता पूर्णपणे चेंज झालेलं आहे। चला मित्रांनो, आता पोचतो सध्या इकडं आपला एक फूड मॉल तिथं थांबलो आहे। आता थोडंसं जेवण तर करून घेतलेलं होतं, थोडंसं खाली थोडंसं नॉर्मल फिरण्यासाठी थोडंसं उतरलो आहे। पाण्यामध्ये साईडला बसते आमची, तर त्या लागलेली 10-15 मिनिट थांबेल्यानंतर मग डायरेक्टली गावाला त्यांनी गेलो। पण थोडंसं आता टाईम भेटलेला म्हणून थोडंसं म्हणून व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर थांबलो होतो। पहाटे मी 4-5 वाजता काहीतरी पोचतो मी तिकडं आमच्या गावाला। ठीक आहे, चला। मित्रांनो, आता देवीच्या दर्शनाला सुरुवात, म्हणजे आता निघतोच आम्ही। आता तुम्हाला आता देवीचं दर्शन पण दाखवून देतो। आधी मग जेव्हा गावाला येतो तेव्हा आम्ही बसमधून यायचो, आमचं ते धुळ्यातून बस होती इकडे जाण्यासाठी, बिजासनी देवीकडच्याकडे जाण्यासाठी। आता आम्ही त्या ट्रॅक्सने गेलेलो इकडच्या साईडला, तर बाहेर मस्त की शेती मस्त दिसत होतं, त्यातून ही एक तापी नदी आहे। हा जो आहे आपला हा धुळे आग्रा रोड आहे, इथून 90 किलोमीटर आहे आमच्या इथून धुळ्यातून बिजाजी देवीचं मंदिर। मेन हायवेला मेन आपला मध्य प्रदेशचा तो बॉर्डर आहे ना, तिकडच्या साईडला आहे। त्या सध्या याच्यात नाश्त्याने मी उतरलो आहे, नाश्ता केला इथं राजस्थानी आहे नाश्ता, इथं तुम्हाला भेटून जाईल। जर कोणाला येते तुम्ही इथं येऊन करू शकता नाश्ता। हा तो रोड सरळ तिकडे चालला आहे। आता काय थोडं वेळ बाकी आहे, 1 तास तरी लागेल, 1-पाऊण तास पोचून जाऊ मी तिकडे मग गेल्यावरती मग तुम्हाला दाखवतो। पण आता किती चेंजेस झालेले आहेत। आम्ही जेव्हा इथून गेलो होतो त्या टायमाला काहीच नव्हतं, फक्त थोडं ते मंदिर होतं छोटंसं, आणि आता भरपूर चेंजेस झालेले आहेत। आता आम्ही किती 5 वर्षानंतर आम्ही तिकडे चाललो आहे त्या देवीच्या दर्शनाला। तुम्हाला पार्किंग भेटून जाईल इकडे तुम्हाला बघा। तर काय तुम्हाला जेवण काय नाश्ता करायचा तुम्ही इथे करू शकतात। इथं पण 2 व्हीलर पार्किंग, इथं पण 4 व्हीलर पार्किंग आहे। इथं तुम्हाला बाकीचे तुम्हाला घ्यायचं असेल प्रसाद तुम्ही इथं घेऊ शकतात। आणि पुढे गेल्यावरती मग तिथं तुम्हाला देवीचं आहे, प्रसाद इथून दिसत नाही आहे, थोडंसं हायवेवरती जातो नंतर मग तुम्हाला दाखवून देईल वरतूनच। ठीक आहे, आणि याचा व्हिडिओ पण काढलेला आहे आपल्या आतमध्ये मंदिराचा, तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकतात। देवीच्या ठिकाणचा आहे हा पाठ। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती तुम्हाला हा आपला बिजाजी देवीचं मंदिर आहे, तुम्हाला भेटून जाईल। इथं पार्किंगचे आय थिंक 15 का 20 रुपये असतील पार्किंगचे पैसे। इथं पण एक आणि पाणी आपल्या ती पण एक आहे। आता आमचं देवाचं दर्शन होऊन गेलं। काल रात्री आम्ही किती 7:30 वाजता घरी आलो, कारण की मध्ये काय दाखवलं काय नव्हतं, कारण की पूर्ण अंधार होता। मग काय रात्री आम्हाला होऊन गेली ती 7:30 होऊन गेली, त्यामुळे घरी यायला त्यामुळे काही व्हिडिओ बनवून आला नाही। आता मी व्हिडिओचा शेवट करतो आहे, कारण की आता 9:15 वाजता आमची रात्रीची बस आहे डोंबिवली जाण्यासाठी। तर आम्ही रात्री बसू, डायरेक्ट मॉर्निंगला डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटू आता। ठीक आहे, आत्ताचा व्हिडिओ हा इथंच संपवतो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तर तुम्हाला याचे नोटिफिकेशन भेटत राहतील। ठीक आहे मित्रांनो, चला अशीच एक व्हिडिओसाठी पुढच्या वेळेस भेटूया। ठीक आहे, चला बाय, टाटा कर, बाय।